नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. कल्याणमध्ये जुन्या कौटुंबिक वादातून तरुणास बेदम मारहाण, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सर्व आरोपी मात्र फरार. नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईबाबत संशय व्यक्त. जुन्या कौटुंबिक वादातून तरुणाला बेदम मारहाण करीत त्याच्यावर लोखंडी सळईने वार करून काठीने उपटी घालून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना कल्याण तालुक्यातील वेहेले गावात घडली. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध कल्याण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितेश दामोदर विशे, वय वर्ष 32, राहणार मासवणे, तालुका शहापूर, त्याची बहीण प्रियंका पितांबरे, राहणार वेहेले, तालुका कल्याण ही कामानिमित्त बाहेर गेली होती. तिला घरी येण्यास उशीर होणार होता म्हणून तिने नितेशला तिच्या मुलांना बघू नये असा निरोप दिल्याने नितेश दिनांक 30 मे 2026 रोजी रात्री 9च्या सुमारास त्याची मोटरसायकल घेऊन आला. गाडी उभी करून तो त्याच्या बहिणीच्या घराच्या दिशेने निघाला असता बहिणीच्या घराशेजारी राहणारे पितांबरे कुटुंबियांबरोबर 4 वर्षापूर्वीचा कौटुंबिक वाद होता. त्या गोष्टीचा मनात राग धरून शैलेंद्र देऊ पितांबरे याने नितेशचा रस्ता अडवला व त्यांची एकमेकाला शिवीगाळ चालू असताना देऊ पितांबरे आले. त्यांची बोलाचाली झाली. त्या दरम्यान शैलेंद्र पितांबरे याने त्याच्या हातातील सळई नितेशच्या डोक्यात मारली आणि देऊ पितांबरे यांनी नितेशच्या हातावर सळईने वार केला. त्यांच्यात मारहाण चालू असताना पितांबरेंच्या शेजारी राहणारा महेश शेलार याने काठीने नितेशच्या पूर्ण शरीरावर उपटी मारल्या. अंधारात नितेशला आणखी 2 जण मारहाण करत होते. त्याच वेळेस जमलेल्या लोकांनी 112 वर फोन केला असता पोलीस आल्यावर मारेकऱ्यांनी नितेशला सोडले. तसाच नितेश जखमी अवस्थेत त्याची मोटरसायकल घेऊन वासिंद पोलीस ठाण्यात आला, परंतु गुन्हा कल्याण तालुका हद्दीत घडल्याने गुन्हा दाखल केला नाही. मग नितेश वासिंद प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल करण्यात आले. या मारहाणीत नितेशच्या डोक्याला, हाताच्या अंगठ्यावर गंभीर जखमा झाली व शरीरावर काठीचा मार लागला म्हणून शैलेंद्र देऊ पितांबरे, महेश शेलार, तिघेही राहणार वेहेले, तालुका कल्याण यांच्यावर आणि 3 अनोळखी इसमांवर कल्याण तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 3 दिवस उशिराने म्हणजे 2 जून 2026 रोजी रात्री 1:13 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 118(2), 115(2), 352, 351(2) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार असल्याची माहिती कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली असून पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास उशीर झाल्यामुळे आणि गुन्हा घडून 6 दिवस झाले तरी आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सर, मी रात्रीचे 9 वाजता वेले गावामध्ये चाललो होतो. तिथे माझी बहीण राहते म्हणून मी मेन रोडला बाईक पार्क करून मी आतमध्ये चालत होतो पितांबरे पाड्यामध्ये. तर तिथून शैलेश पितांबरे आला आणि तो माझ्याशी बोलचाल झाली. बोलचालीमध्ये तो मला शिवी द्यायला लागला, मी पण त्याला शिवीगाळ केली. तर तेवढ्यात त्याचे वडील देऊ पितांबरे ते आले आणि त्यांनी माझ्या डोक्यामध्ये रॉड घातला. तर लगेच त्याचा बाजूवाला एक आला महेश शेलार, त्यांनी माझ्या दांडकांनी मारहाण केली आणि लगेच अजून 2-3 माणसं आली, त्यांचे नाव मला नाही माहिती. त्यांनी दोघांनी मला पकडून तिघांनी मला मारायची सुरुवात केली मेन रोडला. तर मी त्यांच्या घराच्या बाहेर एक कॅमेरा आहे, मी तिकडे पडायचा प्रयत्न केला की जेणेकरून कॅमेरा गेलो तर मला मारणार नाही. तर त्यांच्या लेडीज लोक येऊन पण मला धक्काबुक्की करायला लागल्या. परत तो विष्णू पितांबरे येऊन मला धक्काबुक्की करायला लागला आणि अजून 4-5 लोकांनी मला पकडून खूप दांडकान खाली मारलं, रॉड मारले, माझा हात फ्रॅक्चर केला. नंतर माझा एक रिलेटिव्ह आला, त्याने 112ला कॉल केला. तेवढं तिथे पोलीस आल्यानंतर मला त्यांनी मारायचं बंद केला आणि ज्यांनी मारलं ती लोक फरार झाली. आणि तसंच मी माझ्या बाईक घेऊन मी वासिंद पोलीस स्टेशनला गेलो.
वासिन पोलीस स्टेशननी माझी कंप्लेंट नाही घेतली. मला ते बोलतात की ते टिटवाळा हद्दीमध्ये आहे, तुम्ही तिकडे जा. मग त्या अवस्थेमध्ये मी मग हॉस्पिटलमध्ये गेलो, वासिनच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये. मग तिकडनं त्यांनी मला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून मला शहापूरच्या हॉस्पिटलमध्ये आणलं. आता ह्या गोष्टीला सर 3 दिवस झाले, अजून टिटवाळा पोलीस स्टेशनचं कोणी आलं नाही आणि माझी स्टेटमेंट नाही घेतली. त्यावेळेस पोलीस स्टेशनला मला जायला टाईम नाही मिळाला. मी आधी हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट झालो आणि त्या लोकांनी त्यावेळेस जाऊन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. तसं काही मी केलं नसताना पण माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.